हॅलो गाईज, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील भागात तुम्हाला जबरदस्त धमाकेदार ट्विस्ट पाहायला मिळणार आहे मित्रांनो. तर नक्की पहा, स्किप न करता पहा. तर आता इथे सौदामिनी कामात असते आणि सौदामिनीला एका ड्रायव्हरचा फोन आलेला आहे. तर आता हा जो ड्रायव्हर आहे तो एक टेम्पो ड्रायव्हर असतो आणि तो सौदामिनीचा माणूस असल्यामुळे त्याने अर्णव राजशिर्के याच्या कंपनीच्या एका टेम्पोवरती नजर ठेवली होती. आणि आता त्यांना कळालं आहे की आता त्यांचा टेम्पो माल घेऊन निघालेला आहे. म्हणूनच आता सौदामिनीने सांगितलेलं आहे की आता तो टेम्पो पुढे जाऊ द्यायचा नाही, त्या टेम्पोऐवजी आपला टेम्पो पुढे पाठवायचा आहे. समजलं आहे का? तर आता अर्णवचा जो काही टेम्पो आहे त्याने तो अडवलेला आहे. पण याबद्दल अर्णवला, ईश्वरीला आणि आकाशला काहीच माहिती नसतं. खरं तर आकाश कंपनीमध्ये त्या टेम्पोच्या येण्याची वाट पाहत असतो. आत्तापर्यंत त्याला कळत नसतं की हा टेम्पो अजून आला कसा नाही. तो याच विचारात असतो. तर त्यावेळी अर्णव देखील त्याला विचारपूस करू लागतो की काय झाले आकाश, काही प्रॉब्लेम आहे का? आपल्या मालाचा टेम्पो अजून आला कसा नाही? तर त्यावेळी अर्णवने देखील सांगितलं आहे की तू एकदा चेक करून बघ, गाडी निघाली आहे की नाही, नक्की प्रॉब्लेम तर कुठे आहे. तर त्यावेळी आता आकाश बोलतो की ठीक आहे. आकाश असं म्हणून आता तो टेम्पो कुठे आहे हे शोधण्यासाठी बाहेर पडलेलाच आहे. म्हणूनच आता इथे तो पुढे येऊन पाहतो, कारण ज्या रोडने तो टेम्पो येणार असतो त्या रोडने कुठेच तो टेम्पो दिसत नाही. तर त्यावेळी आता आकाश ठरवतो की नाही, आता इथले CCTV फुटेज चेक केलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला त्यातच कळेल की तो टेम्पो कुठे गायब झाला आहे. तर आता आकाशने आता तिथले जवळचे CCTV फुटेज चेक करायला घेतले आणि त्यानंतर आता इथे त्याला दिसणार आहे की तो जो टेम्पो आहे तो इथपर्यंत आला होता, पण कुणीतरी त्याला अडवलं आहे आणि तो टेम्पो पुढे जाऊ दिला नाही आहे आणि दुसराच टेम्पो पुढे पाठवला आहे. तर आता आकाशला कळत नसतं की हे सगळं कोणी केलं आहे. तर आता आकाशने तो जो काही पुढे जाणारा टेम्पो आहे तो पकडलेला आहे आणि तो त्याचा ड्रायव्हर देखील पकडलेला असतो. तर त्यावेळी आता तो ड्रायव्हर घाबरतो, कारण त्याला वाटतं की जर यांना कळालं की हा टेम्पो दुसराच आहे तर त्यावेळी तो प्रचंड घाबरलेला असतो. आकाशने लगेचच त्या ड्रायव्हरची कॉलर पकडली आहे आणि त्याला जाब विचारला आहे की हे सगळं काय आहे, म्हणजे आमचा टेम्पो अडवून तुम्ही हा टेम्पो इकडे का पाठवला आहे. तर त्यावेळी आता आकाश सगळं सांगू लागतो की आम्ही सगळे काही CCTV फुटेज चेक केलं आहे. मला फक्त एवढं सांगा, हे सगळं तुम्ही कोणाच्या सांगण्यावरून करत आहात. तर आता त्या ड्रायव्हरला खूप सारी विचारपूस केल्यानंतर इथे त्या ड्रायव्हरने कुठे जाऊन सौदामिनीचं नाव सांगितलेलं आहे. तर आता आकाश जो आहे तो प्रचंड चिडला आहे. तो बोलतो की या बाईला ना काय करावं काही कळतच नाही आहे. नेहमी सतत आमच्यामध्ये का हिला अडचण बनून उभं राहायचं असतं हेच कळत नाही. तर आता तो बोलतो की आता हिला धडा शिकवलाच पाहिजे, हिला उलटवार केलाच पाहिजे. त्याचमुळे आता आकाशने सर्व काही गोष्ट ही अर्णवला सांगितलेली आहे. आणि त्याच वेळी आता अर्णवने आकाशला सांगितलं आहे की ठीक आहे, ते सगळं राहू देत, पण आता एक काम कर, आपल्या कंपनीचा जो टेम्पो आहे ना तो लवकरात लवकर इकडे कंपनीकडे पाठव, जेणेकरून आपलं पुढचं काम करता येईल. तर आता आकाश बोलतो की ठीक आहे. तर आता जेव्हा या सौदामिनीला कळेल की हा टेम्पो त्यांच्या कंपनीपर्यंत पोहोच झाला आहे आणि तिचा प्लॅन फ्लॉप झालेला आहे, तेव्हा तिची किती मज्जा येईल हे अर्णवला पाहायचं असतं. तर आता आकाशने आणि अर्णवने मिळून जो काही या सौदामिनीला उलटवार दिला आहे ना तो अगदी योग्यच होता. तर आता या सौदामिनीची अशीच हे दोघेजण वाट लावत राहणार आहेत प्रेक्षकांनो. पण आता ही वल्लरीला या घरामध्ये असल्यामुळे लगेचच कळतं की अर्णवने आणि आकाशने काय केलं आहे. तर आता अर्णव आणि आकाशमुळे तो टेम्पो कंपनीपर्यंत पोहोचलेला आहे. तर त्यावेळी आता इथे या वल्लरीने लगेचच फोन काढून सौदामिनीला कॉल केलेला आहे आणि सौदामिनीला ती सांगत असते की आपला प्लॅन जो आहे ना तो फ्लॉप झाला आहे. आकाशने आणि अर्णवने मिळून तो टेम्पो बरोबर कंपनीपर्यंत पोहोच केलेला आहे, ना की तो दुसरीकडे गेला आहे. आणि आपले माणसं काहीही करू शकले नाही आहे, त्यांना ना तो टेम्पो अडवता आला आहे ना आपलं काम पूर्ण झाले. तर आता सौदामिनी म्हणते की मी काहीही करायला जाते आणि हे दोघंजणं नेहमीच मध्ये येतात. तर त्यावेळी आता सौदामिनी जी आहे ती आता चिडलेली असते, प्रचंड चिडलेली असते, कारण तिचा जो काही प्लॅन आहे ना तो फ्लॉप झाला होता. सौदामिनीने ठरवलं आहे की नाही, आता जरी हा प्लॅन फ्लॉप झाला तरीही मी पुढचं त्यांचं काम पूर्ण होऊच देणार नाही, असं सौदामिनी वल्लरीला म्हणत असते. आणि या सगळ्यात वल्लरी देखील सौदामिनीची साथ देत असते.
तर आता पुढे मित्रांनो, इथे अर्णव आणि ईश्वरी दोघेही जण टेन्शनमध्ये असतात, कारण या सौदामिनी देशमुखमुळे त्यांना 200 कोटी रुपये कमवायचे असतात आणि तेही त्यांच्या सांत्वन फॅशनसाठी, जी की अर्णवने त्याच्या आईची आठवण म्हणून आत्तापर्यंत सुरू ठेवली होती आणि अर्णवसाठी ती कंपनी खूप महत्त्वाची होती. आणि या सौदामिनीमुळे आज त्यांना 200 कोटी रुपये जमा करावे लागत आहेत, पण त्यांना कळत नसतं की एवढी मोठी रक्कम कुठून जमा करावी. म्हणूनच आता ज्यावेळी ईश्वरी आणि अर्णव दोघेही जण रोडवरती चाललेले असताना अचानक एक जो टेम्पो आहे तो थांबलेला आहे आणि त्याच्यातनं जे काही लेटर्स आहेत ते बाहेर पडलेले आहेत. ज्यावेळी ते लेटर अर्णव आणि ईश्वरीकडे उडून जातं, त्यावेळी ईश्वरीने ते पेपर्स पाहिले आहेत आणि त्या पेपरवरची ॲडव्हर्टाईज देखील पाहिलेली असते. तर ज्यावेळी आता ईश्वरी वाचते की भारतातील बिझनेस कंपनीसाठी मोठी संधी, आणि हे ऐकूनच आता ईश्वरी आणि अर्णवला खूप आनंद होतो, कारण त्यांच्यासाठी आता ही जी काही स्पर्धा आहे ती जिंकून एवढे पैसे कमवून एक संधी त्यांना मिळणार होती. तर ज्यावेळी अर्णव आणि ईश्वरी विचार करतात की खरंच ही आपल्यासाठी खूप बेस्ट ऑपॉर्च्युनिटी आहे, तर त्यानंतर आता ते दोघेही जण त्या गोष्टीचा विचार करतात की आपल्याला आता काहीही झालं तरी या स्पर्धेत भाग घ्यायला हवा आणि त्यामध्ये जिंकायलाच हवं. तर अर्णव आणि ईश्वरी दोघेही जण बोलतात की हो, अगदी खरं आहे आणि आता आपण हे घरी गेल्यानंतर सगळ्यांना सांगूयात. तर त्यानंतर अर्णव आणि ईश्वरी दोघेही जण घरी येतात. घरी आल्यानंतर सगळेजण बसलेले असतात आणि सगळेजण आता पैशाच्या टेन्शनमध्ये असतात की 200 कोटी रक्कम ही खूप छोटी अमाऊंट नाही आहे, तर खूप मोठी अमाऊंट आहे, पण ही मिळवणं खूप महत्त्वाचं आहे आपल्यासाठी, नाहीतर आपली सांत्वन फॅशन ही कंपनी कायमची सौदामिनीच्या हातात जाईल. त्यासाठी आपल्याला काहीतरी तर करायला हवं. तर आता अर्णव आणि ईश्वरी दोघेही जण सगळ्यांसमोर ही गोष्ट मांडतात की आता ते दोघे जण फूड अँड फॅशन या स्पर्धेमध्ये भाग घेणार आहेत. तर आता ही जी ऑफर आहे ना, ते ऐकून सगळ्यांना आनंदच होतो, कारण त्यांनाही कुठेतरी असं वाटते की खरंच ही ऑपॉर्च्युनिटी आपल्यासाठी बेस्ट आहे आणि ही सोडता कामा नये. तर त्यावेळी आता इथे आजी जी आहे ती बोलू लागते की ईश्वरी बाळा, खरंच हे खूप छान आयडिया आहे आणि हे तुम्ही दोघांनी या स्पर्धेत भाग घ्यावा अशी आमची इच्छा आहे. तर त्यावेळी तिथे वल्लरी ही बसलेली असते आणि जी ही वल्लरी आहे ती लगेचच आता इथल्या सगळ्या गप्पा गोष्टी ऐकून घेते एकदा, जेणेकरून तिला सौदामिनीला हे सगळं सांगता येईल आणि अर्णव आणि ईश्वरी या कामात देखील नाकाब होतील यासाठी तर ती टपूनच बसलेली असते. मामा जे आहेत ते अर्णव आणि ईश्वरीला म्हणतात की मुलांनो, खरंच ही संधी सोडून चालणार नाही, आपल्याकडे बेस्ट ऑपॉर्च्युनिटी आली आहे आणि ती अशी सोडायची नाही. तर आकाश देखील बोलतो की हो, आणि मला खात्री आहे की या सगळ्यात दादा आणि वहिनी जिंकतील. तर आता आकाशचं हे जे काही बोलणं आहे ऐकून अर्णव आणि ईश्वरीला खूप पॉझिटिव्ह वाटतं की खरंच असंही होऊ शकतं. तर त्याचनंतर आता ईश्वरी आणि अर्णव बोलतात की हो, आता आपल्याला तयारीला लागायला हवं की नेमकं तिथं काय केलं पाहिजे, कारण तिथे फूड आणि फॅशन हे दोन्हीही प्रकार आले पाहिजेत. तर आता इकडे ज्यावेळी सौदामिनी विचारत करत असते की यापुढे आता या अर्णवबद्दल काय केलं पाहिजे, तेवढ्यातच तिला वल्लरीचा फोन येतो आणि वल्लरीने हे सगळं जे काही अर्णव ईश्वरीने इथे हॉलमध्ये बसून सगळ्यांना सांगितलं होतं की आता ते पुढे काय करणार आहेत. पैशांची व्यवस्था होण्यासाठी आता ते पुढे फूड आणि फॅशन या स्पर्धेमध्ये भाग घेणार आहेत आणि त्या स्पर्धेमध्ये जो कोणी विजेता होणार आहे ना, त्याला खूप सारी अमाऊंट मिळणार आहे, 200 कोटीपेक्षा जास्त. हे ऐकून आता इथे ह्या सौदामिनीला प्रचंड संताप होऊ लागतो. तिला वाटतं की आता ह्यांच्यापुढे काही ना काही तर संधी मिळून आलेलीच आहे, पण आता या संधीचं त्यांना सोनं मी करूच देणार नाही, यामध्ये मी काहीही अडथळा आणेल. त्यासाठी आता सौदामिनीने इथे वल्लरीचे कान भरलेले आहेत. हे बघ, जर असं झालं तर आपल्यासाठी खूप प्रॉब्लेम क्रिएट होतील, त्यामुळे तू माझं ऐक. काहीही झालं तरी त्या ईश्वरीने आणि अर्णवने त्या स्पर्धेमध्ये भाग घेतलाच नाही पाहिजे आणि जरी घेतला ना तर ते विनर झालेच नाही पाहिजे, असं या सौदामिनीने वल्लरीला सांगितलं आहे आणि वल्लरीवरती सगळी काही जबाबदारी सोडलेली आहे. तर त्यावेळी आता ही जी वल्लरी आहे ती रूममध्येच विचार करत असते की इथून पुढे काय केलं पाहिजे जेणेकरून अर्णव आणि ईश्वरी या स्पर्धेमध्ये जाणारच नाहीत. पण असं होणार नाही, आपण काहीही केलं तरी ते प्रयत्न नक्की करतील हे वल्लरीला माहिती होतं. म्हणूनच आता तिने या ईश्वरीच्या बहिणीला नमिताला
आता पुढे घेतलं आहे, जेणेकरून आता तिच्यावरती काही येणारही नाही आणि ती आता नमिताचे कानं भरू लागते. तर आता ती नमिताला हे सांगू लागते की नमिता हे बघ, आत्तापर्यंत ईश्वरीने या घरासाठी खूप काही केलं आहे, त्यामुळेच या घरातले सगळे तिचा जय जयकार करतात. नेहमी तुझ्यापेक्षा जास्त तिला किंमत दिली जाते नमिता, एक गोष्ट लक्षात ठेव. आणि जर ही स्पर्धा ती जिंकली ना, तर तुझं नावही या घरात राहणार नाही. बघ ते किती अभिमानाने ईश्वरी ईश्वरी सारखं सतत या घरामध्ये करत राहतील. आणि मला हे अजिबात नको आहे नमिता. मला असं वाटतं की तुझंही नाव या घरात झालं पाहिजे आणि तुला ही मान मिळाला पाहिजे. मग आता एक गोष्ट तुला करायची आहे, ही जी ईश्वरी आहे ना, तिला या स्पर्धेमध्ये भाग घेतला तरीही चालेल, पण ती या स्पर्धेमध्ये जिंकूच नये असं मला वाटतं. मला सांग तुला काय वाटतं? तर त्यावेळी आता नमिता ही या गोष्टीचा विचार करते. ती जास्त काही अर्णवच्या मामीसमोर बोलत नाही, पण आता तिला जे काही करायचं आहे ना ती ते करते. आणि अर्णवच्या मामीने तिला सगळं काही सांगून ठेवले असल्यामुळे आता तीही त्या प्लॅनला तयार होते. तर रात्रीच्या वेळी ईश्वरी जी आहे ती नमिताकडे आली आहे. नमिताला म्हणत असते की ताई, मला ना तिथे असं काही पदार्थ बनवायचा आहे जेणेकरून सगळ्यांना तो पदार्थ पाहिल्यानंतर कळेल की हा पदार्थ किती स्पेशल आहे. तर त्यावेळी आता नमू देखील तिचं सगळं काही बोलणं ऐकून घेत असते. तर आता ती सांगते की मला असं वाटते ताई ना, मी आपली स्पेशलवाली जलेबीज तिथं करावी. तर आता इकडे नमुताई बोलते की हो हो चालेल ना ईश्वरी, तू कर आणि हे सगळं काही बेस्ट करा. तर आता इथे ईश्वरी बोलते की हो ताई, मी नेहमीच माझे बेस्ट देते आणि यावेळीही देणार आणि सगळ्यांना तो पदार्थ आवडणार. तर आता इथे ईश्वरीने सगळे काही पॅकिंग करून ठेवलेले असते, कारण तिला उद्या कुठले फूड लागणार आहे आणि जलेबीसाठी काय काय वस्तू लागणार आहेत हे सगळं, साखर वगैरे सगळं काही तिने भरून ठेवलेलं असतं आणि त्यामध्ये तिने एक्स्ट्राचा गूळ देखील भरून ठेवलेला असतो. आणि इकडे नमूने तिची जी काही पिशवी आहे ती पाहिलेली आहे आणि आता नमू ईश्वरी गेल्यानंतर त्या पिशवीपाशी जाते आणि त्या पिशवीमधून तिने त्यातली साखरच काढून ठेवलेली आहे, जेणेकरून ईश्वरीने ती स्पर्धा जिंकूच नये. तिथे गेल्यानंतर तिचा गोंधळ उडेल. वल्लरीच्या सांगण्यावरून नमूने हे सगळं काही करून ठेवलं होतं. तर आता दुसऱ्या दिवशी आता अर्णव आणि ईश्वरी त्या स्पर्धेसाठी जायला निघणार असतात. तर आता इथे सगळ्यांच्या पाया पडून अर्णव आणि ईश्वरी निघालेले असतात. त्यांची फॅमिली देखील ती स्पर्धा पाहण्यासाठी आलेली असतात. तर आता तिथे सगळ्या स्पर्धकांची कामं सुरू झालेली आहेत. सगळ्यांना वेळही दिलेली असती आणि त्या वेळेनुसार एक पदार्थ बनवायचा असता. आणि आता ईश्वरी पाहायला जाते की त्या पिशवीमध्ये साखरच नसते. तर आता ईश्वरीने डोकं लावून त्या जलेबीमध्ये गूळ घातला आहे आणि त्याची चव जी आहे ती आणखीन चवदार झालेली असते. तर आता ईश्वरीला जरा टेन्शन आलं होतं खरं तर, पण आता गुळामुळे तिचं टेन्शनही गेलेलं असतं आणि अर्णवलाही कुठेतरी भीती वाटत असते की काय करावं, आता सगळं काही ठीक झालं असेल की नाही. तर आता इथे स्पर्धेमध्ये सगळेजण खुश असतात. त्याचवेळी आता टर्न येते ती ईश्वरीच्या जलेबी चाखण्याची. तर त्यावेळी अजिबात इथे ईश्वरी टेन्शनमध्ये नसते, पण ही नमिता मात्र तिला वाटत असते की आता ईश्वरीचं काही खरं नाही, ना ईश्वरीचा नंबर येणार ना काय. पण ईश्वरीला माहिती असतं की तिने सगळ्यात बेस्ट दिलं आहे आणि नक्कीच रिझल्ट चांगलाच लागणार. ज्यावेळी जजेस ती टेस्ट करून पाहतात त्यावेळी जजेस बोलतात की अरे वा, ही तर वेगळी जलेबी आहे, पण एकदम टेस्टी आहे हां. तर आता इथे ही जी ईश्वरी आहे ती बोलते की हो, ज्यांना शुगर असेल ना तेही ही जलेबी खाऊ शकतात आणि सगळ्यांसाठी ही जलेबी हेल्दी आहे. तर तिथे असलेले सगळेजण इथे आता ईश्वरीचं कौतुक करू लागतात की साखर नसताना देखील ईश्वरीने गुळाची जलेबी करून दाखवली आणि मेन म्हणजे ती जजेसना देखील आवडली. तर मित्रांनो, आता या नमिताची आणि वल्लरीची जळून खाक होण्याची बारी त्यांच्यावर आलेली असते आणि ती सौदामिनीला काय उत्तर देईल हा प्रश्न देखील आता वल्लरीला पडलेला असतो. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपतोय. पुढील भाग नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.